हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे मकर संक्रांत. मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. हा जो प्रोजेक्ट आहे तो मकर संक्रांत निमित्त घेतलेला आहे. उलन वर्क, ताटावरचा सुंदर रुमाल, थालपोस, न्यू डिझाईनमध्ये हा प्रोजेक्ट घेतलेला आहे. हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा, हाईप करा, जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. त्यासाठी उलनचे हे शेड घेतलेले आहेत. पेल नंबर क्रोशाची सुई घेतलेली आहे. स्टार्ट करत आपण या कामाला. पहा फ्रेंड, या पॉईंटला स्टार्टिंगला आपल्याला हा शेड यूज करायचा आहे आणि या पॉईंटला चेन टाकायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 चेन या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. 9 चेन घेतलेले आहेत. पहिल्या लुकमध्ये डायरेक्टली सुई टाकायची आहे आणि सर्कल करायचं आहे. हे जे सर्कल आपण तयार करून घेतलेलं आहे या सर्कलमध्ये 12 डबल क्रोशे टाकायचे आहेत. या पॉईंटला 3 चेन ठेवलेले आहेत. आपले 2 डबल क्रोशे या पॉईंटला झालेले आहेत. ट्वेल्व डबल क्रोशे या पॉईंटला ठेवायचे आहेत. टाकून घेऊयात 12 डबल क्रोशे. पहा, या पॉईंट आपले 12 डबल क्रोशे टाकून झालेले आहेत सर्कलमध्ये. पुढे या पॉईंटला चेन घ्यायचे आहेत. आणि या पॉईंटला हे जे 2 डबल क्रोशे आहेत ते सोडून द्यायचे आहेत आणि हा जो लुक आहे त्या लुकमध्ये आणखीन एक चेन वाढवूयात. या पॉईंटला 4 चेन ठेवलेले आहेत. पुढे काम करताना हे जे 2 डबल क्रोशे आहेत हे तर पुढचा हा जो लुक आहे या लुकमध्ये 1 डबल क्रोशा, त्याच लुकमध्ये 2 डबल क्रोशा, त्याच लुकमध्ये 3 डबल क्रोशा, पुन्हा त्याच लुकमध्ये 4 डबल क्रोशा. पुढे पुन्हा 1 2 3 4 चेन, नंतर 2 डबल क्रोशे सोडून द्यायचे आहेत. हे जे 2 डबल क्रोशे आहेत आता पुढचा हा जो लुक आहे या लुकमध्ये 4 डबल क्रोशे, 1 2 3. एकाच लुकमध्ये 4 डबल क्रोशे केलेले आहेत. पुढे पुन्हा 1 2 3 4 चेन. पुढे पुन्हा 2 डबल क्रोशे सोडून द्यायचे आहेत. हे असंच काम करत राहायचं आहे आपल्याला या पॉईंटपर्यंत. हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत हे काम रिपीट करून घेऊयात आपण. हे जे काम स्टार्ट केलेले आहे ते सेम असंच काम हे जे राहिलेले आहेत 3 पॉईंट 2 डबल क्रोशे सोडून त्याच्या पुढच्या लुकमध्ये 4 डबल क्रोशे टाकायचे आहेत. 4 चेन 4 डबल क्रोशे हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला 1 1 2 3 4 5 पॉईंट आपले झालेले आहेत आणि या पॉईंट पण आपलं काम आलेलं आहे. पुढे या पॉईंटला 1 2 3 चेन, या राऊंडला 3 चेन घेतलेल्या आहेत. या पॉईंटला 1 डबल क्रोशा,
2 डबल क्रोशा, 3 डबल क्रोशा, 4 डबल क्रोशा. पुढे या पॉइंट पासून पुढे उलनचा कलर बदलायचा आहे आपल्याला. हा शेड यूज करायचा आहे. आपला हा 1 2 थर्ड राऊंड तयार झालेला आहे. या पॉइंट पासून पुढे या पॉइंटला 1 2 3 चेन, सॉरी या पॉइंटला 2 चेन ठेवूयात. पुढे हे जे 4 डबल क्रोशे आपण टाकलेले आहेत या पॉइंटला, तर ते 2 डबल क्रोशे सोडून द्यायचे आहेत. आणि पुढचा जो लुक आहे त्या लुकमध्ये 1 डबल क्रोशा, त्या पुढचा जो लुक आहे त्या लुकमध्ये 2 डबल क्रोशा. आणि हा जो गॅप आहे या गॅपमध्ये काम करायचं आहे. पहा या पॉइंटला हा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे आपल्याला टाकायचे आहेत. या पॉइंटला 2 डबल क्रोशे झालेले आहेत, 3 डबल क्रोशे, 4 डबल क्रोशे. पुढे पुन्हा या पॉइंटला 2 चेन. चेनचा आकडा शेप पाहत ठरवलेला आहे पुढे काम करताना. पुढे पुन्हा हे जे 2 डबल क्रोशे आहेत ते सोडून द्यायचे आहेत. आणि पुढचा जो लुक आहे त्या लुकमध्ये जसं आपण या पॉइंटला काम केलं असंच काम इथून पुढेही करत राहायचं आहे. ते असंच काम करत जायचं आहे प्रत्येक राऊंडला. आता या पॉइंटला या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे टाकायचे आहेत. हेच काम रिपीट करत राहायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना. आणि चेनचा आकडा शेप पाहत ठरवायचा आहे. या पॉइंटला 2 चेन आणि हे जे 2 डबल क्रोशे आहेत ते सोडून द्यायचे आहेत. आणि या लुकमध्ये 1 डबल क्रोशा. पुढे पुन्हा पुढचा लुक 2 डबल क्रोशा. आणि पुढचा हा जो गॅप आहे 4 चेनच्या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे रिपीट करायचा आहे. इथून पुढे प्रत्येक राऊंडला हेच रिपीट करत राहायचं आहे. कंप्लीट करून घेऊयात आपण हा राऊंड. नंतर तिथून पुढचा राऊंड जो आहे तो त्या पॉइंटला पाहूयात. पहा या पॉइंट पण आपलं काम आलेलं आहे. आणि पुढे काम करताना शेवटच्या पॉइंट पण आपलं काम आलेलं आहे. पुढे हे जे 2 डबल क्रोशा आहेत ते सोडून द्यायचे आहेत. आणि या पॉइंटला 1 डबल क्रोशा. त्या पुढचा जो पॉइंट आहे त्या लुकमध्ये पुढच्या लुकमध्ये 2 डबल क्रोशा. आणि हा जो गॅप आहे या गॅपमध्ये 4 डबल क्रोशा. आपला हा फर्स्ट राऊंड या पॉइंटला कंप्लीट आहे. पुढे काम करताना या पॉइंटला 2 चेन. आणि इथून पुढे काम करत जाताना आपल्याला बॅकलुकमध्ये हाफ डबल क्रोशा यूज करायचा आहे. आपला हा 4 राऊंड तयार झालेला आहे. 1 2 3 4 राऊंड तयार झालेला आहे. 5 राऊंड तयार झालेला आहे आपला या पॉइंटला. 1 2 3 4 राऊंड तयार झालेला आहे या पॉइंट पासून पुढे. आणि 4 राऊंडला विन बदलायची आहे आपल्याला. या पॉइंटला हे जे 2 डबल क्रोशे आहेत हे सोडू त्याच्याऐवजी आपण या ठिकाणी 2 चेन घेतलेले आहेत. आणि या पॉइंटला हा जो हे जे 2 डबल क्रोशे सोडून थर्ड लुक जो आहे बॅकलुकमध्ये काम करायचा आहे. या पॉइंटला हाफ डबल क्रोशा टाकायचा आहे. बॅकलुकमध्ये काम करत जायचं आहे. या पॉइंट पासून पुढे हाफ डबल क्रोशा प्रत्येक लुकमध्ये. 1 2 3 4 1 2 3 4. पुढे हा जो गॅप आहे या गॅपमध्ये
हाफ डबल क्रोशा, 2 हाफ डबल क्रोशे या पॉईंटला ठेवलेले आहेत. पुढे काम करताना 2 चेन आणि पुढचा हे जे 2 डबल क्रोशे आहेत त्याच्यावरचा हा जो 3 डबल क्रोशा आहे त्याच्यावरचा जो लूक आहे त्या लूकमध्ये बॅक लूकमध्ये हाफ डबल क्रोशा. वन टू थ्री फोर. या पॉईंटला हा जो राऊंड आपण टाकलेला आहे तो उचलून घेऊयात, कारण या पॉईंट पासून डिझाईन पूर्ण बदलत चाललेली आहे आपली. पहिली जी डिझाईन आपण स्टार्ट केलेली आहे ती डिझाईन या ठिकाणी यूज करूयात आपण. या पॉईंटला 2 चेन आणि 2 डबल क्रोशे सोडून पुढचा जो लुक आहे त्या लुकमध्ये 1 डबल क्रोशा. त्याच्या पुढचा जो लुक आहे त्या लुकमध्ये 2 डबल क्रोशा. त्याच्या पुढचा जो लुक आहे त्या लुकमध्ये 3 डबल क्रोशा. पुढचा जो लुक आहे त्या लुकमध्ये 4 डबल क्रोशा. आणि हा जो गॅप आहे या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे. हाफ डबल क्रोशाचा जो आपण विण बदलली होती ते कॅन्सल केलेला आहे, कारण डिझाईन पूर्ण बदलत चाललेली आहे. आता आपण या पॉईंटला 1 2 चेन, पुढे पुन्हा हे जे 2 डबल क्रोशा आहेत ते सोडून द्यायचे आहेत. आणि थर्ड लुकमध्ये 1 डबल क्रोशा. पुढचा जो लुक आहे त्या लुकमध्ये 2 डबल क्रोशा. पुढचा जो लुक आहे त्या लुकमध्ये 3 डबल क्रोशा, 4 डबल क्रोशा. आणि हा जो गॅप आहे या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे. जसं आपण फर्स्ट राऊंडला काम केलं तसंच तेड बदलल्यानंतरचा फर्स्ट राऊंडला जे काम केलं आपण तेच काम इथून पुढेही करत राहायचं आहे. प्रत्येक राऊंडला हेच रिपीट करत राहायचं आहे. या पॉईंटला 2 चेन आणि 2 डबल क्रोशे सोडून द्यायचे आहेत. आणि थर्ड लुकमध्ये 1 डबल क्रोशा. दोन्ही लुक्स यूज घेतलेले आहेत, बॅक फ्रंट आणि डबल क्रोशे यूज केलेले आहेत. सुरुवातीचे जे या पॉईंटचे जे डबल क्रोशे आहेत ते सोडून दिलेले आहेत आणि या पॉईंट पासून काम केलेलं आहे. पुढे या पॉईंटला हा जो गॅप आहे या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे टाकायचे आहेत. पुढे या पॉईंटला पुन्हा 2 चेन. हेच रिपीट करत राहायचं आहे जोपर्यंत हा शेप व्यवस्थित प्रमाणात येत नाही तोपर्यंत हेच काम इथून पुढे काम करत जाताना हेच रिपीट करत राहायचं आहे. कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम. प्रत्येक राऊंडला या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे आणि स्टार्टिंगला राऊंडच्या हे 2 डबल क्रोशे सोडून ते पुढचे जे लुक आहे त्या लुकमध्ये डबल क्रोशे टाकत पुढे हा जो गॅप आल्यानंतर या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे. हेच काम प्रत्येक राऊंडला हेच काम रिपीट करत राहायचं आहे. एंडपर्यंत आपण हे काम कंप्लीट करून घेऊयात. आणि ज्या पॉईंटला स्टॉप करायचं आहे त्या पॉईंटला गेल्यानंतर पाहूयात आपण पुढचं काम. आता हे जे काम स्टार्ट आहे सेम असंच काम करत राहायचं आहे. फ्रेंड, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि व्यवस्थित प्रमाणात हे काम झालेलं आहे. 12 राऊंड या ठिकाणी घेतलेले आहेत, 12 राऊंड या ठिकाणी टाकलेले आहेत. आणि पुढे या पॉईंटपासून पुढे काम करताना या पॉईंटला 12वा राऊंड आपला कंप्लीट आहे. या पॉईंटपासून पुढे काम करताना डिझाईन बदलायची आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना. आणि या पॉईंटला या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे ठेवलेले आहेत. पुढे पुढचा लुक हा लुक या पॉईंटपासून डिझाईन बदलायची आहे. प्रत्येक
लुकमध्ये काम करत जायचं आहे, डबल क्रोशा यूज करायचा आहे. हा जो राऊंड स्टार्ट केलेला आहे आता आपण या पॉईंटपासून, तो आपल्याला या गॅपपर्यंत हा राऊंड ठेवायचा आहे. हा जो गॅप आहे या गॅपपर्यंत हे काम ठेवायचं आहे. प्रत्येक लुकमध्ये दोन्ही लुक सीवर घेऊन डबल क्रोशा यूज केलेला आहे, खांब वापरलेला आहे. आणि हे जे काम आपण स्टार्ट केलेलं आहे डबल क्रोशा टाकण्याचं प्रत्येक लुकमध्ये, या पॉईंटपर्यंत हे काम कंप्लीट करून घेऊयात. आणि या पॉईंटला आल्यानंतर पुन्हा 4 डबल क्रोशे टाकायचे आहेत या गॅपमध्ये. आत्ता आपण हे जे काम स्टार्ट आहे ते त्या पॉईंटपर्यंत कंप्लीट करून घेऊयात. प्रत्येक लुकमध्ये दोन्ही लुक सीवर घेऊन बॅक फ्रंट दोन्ही लुक सीवर घेऊन डबल क्रोशा खांब वापरलेला आहे. या पॉईंटला फक्त 12 राऊंडच ठेवलेले आहेत, 12 राऊंडच ठेवलेले आहेत आणि पुढे डिझाईन बदललेली आहे. कारण किनार जी आहे रुमालाची किनार ती आपल्याला पुढे करायची आहे, त्याच्यामुळे या पॉईंटला असा बदल केलेला आहे. हा जो राऊंड स्टार्ट केलेला आहे आपण तो या पॉईंटपर्यंत, हा जो पॉईंट आहे, हा जो गॅप आहे, या गॅपपर्यंतच आपल्याला हा राऊंड ठेवायचा आहे. या साईडचा पुढे उलनचा कलर बदलायचा आहे. या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे. आणि या पॉईंटला हा जो गॅप आहे या गॅपमध्ये काम करायचं आहे. 4 डबल क्रोशे. या राऊंडला बदल फक्त टू चेन ज्या पॉईंटला आपण वापरलेल्या होत्या त्या कॅन्सल केलेल्या आहेत आणि प्रत्येक लुकमध्ये काम केलेलं आहे. हे 4 डबल क्रोशे तसे ठेवलेले आहेत. फक्त या पॉईंटला जे 2 चेन टाकत होतो आपण ते या पॉईंटला 1 डबल क्रोश 2 चेन कॅन्सल केलेले आहेत या राऊंडमध्ये. आणि हा एवढा एकच राऊंड असा करायचा आहे आपल्याला. कंप्लीट करून घेऊयात आपण हा राऊंड. आणि तिथून पुढचा जो राऊंड आहे तो या पॉईंटला हा राऊंड कंप्लीट होणार आहे या गॅपमध्ये. आणि हा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर तिथून पुढचा जो राऊंड आहे तो त्या पॉईंटला गेल्यानंतर पाहूयात. पहा फ्रेंड, या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि व्यवस्थित पॉईंटपर्यंत हे काम झालेलं आहे. इथून पुढे काम करताना हा राऊंड आपण या साईडचा ठेवूयात आणि पुढचा राऊंड दुसऱ्या साईडचा वापरूयात. आता हा जो राऊंड आहे तो या पॉईंटला 2 चेन, या पॉईंटला 1 डबल क्रोशा, पुढे पुन्हा 2 चेन, 2 डबल क्रोशे सोडून थर्ड लुकमध्ये 1 डबल क्रोशा. दोन्ही लुक सीवर घेऊन बॅक फ्रंट दोन्ही लुक सीवर घेतलेले आहेत बॅक फ्रंट आणि डबल क्रोशा यूज केलेला आहे. पुन्हा 2 चेन. हे असंच रिपीट करत राहायचं आहे. हे 2 डबल क्रोशे सोडून देऊन तिसरा जो लुक आहे त्या लुकमध्ये 1 डबल क्रोशा. हा जो राऊंड आहे तो असाच करायचा आहे आपल्याला. कंप्लीट करून घ्यात या पॉईंटपर्यंत हा राऊंड. 2 चेन 1 डबल क्रोशा, 2 डबल क्रोशे सोडून थर्ड लुकमध्ये 1 डबल क्रोशा टाकायचा आहे. पुढे पुन्हा 2 चेन, पुढे हे 1 2 हे जे 2 डबल क्रोशे आहेत त्याचा पुढचा हा जो लुक आहे या लुकमध्ये 1 डबल क्रोशा. ही डिझाईन कंप्लीट करून घेऊयात या पॉईंटपर्यंत आणि तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉईंटला पाहूयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपला हा जो राऊंड आहे तो कंप्लीट झालेला आहे, पूर्ण झालेला आहे. आणि
पुढे उलनचा कलर बदलायचा आहे आपल्याला. या पॉइंटला 2 चेन 1 डबल क्रोशा हे रिपीट करत आणलेलं आहे. या पॉइंट पासून आपण स्टार्ट केलेलं होतं 2 चेन 1 डबल क्रोशा. या पॉइंटला 1 2 चेन आणि या गॅप मध्ये 1 डबल क्रोशा 1 चेन, त्याच गॅप मध्ये 2 डबल क्रोशा. पुढे पुन्हा 2 चेन, या गॅप मध्ये 1 डबल क्रोशा 1 चेन, पुढे पुन्हा 2 डबल क्रोशा त्याच गॅप मध्ये, पुढे पुन्हा 1 2 चेन, पुढच्या गॅप मध्ये 1 डबल क्रोशा 1 चेन, त्याच गॅप मध्ये 2 डबल क्रोशा, पुढे पुन्हा 1 चेन, हा राऊंड असाच रिपीट करायचा आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना. 2 चेन, हा गॅप सोडून पुढच्या गॅप मध्ये 1 डबल क्रोशा 1 चेन 1 डबल क्रोशा त्याच गॅप मध्ये कंप्लीट करून घेऊयात आपण हा राऊंड. या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे आणि पुढचा सेट जॉईन करून घेतलेला आहे. त्या पॉइंट पासून पुढे 1 चेन 2 चेन 2 चेन 1 डबल क्रोशा हे रिपीट करत जायचं आहे इथून पुढे काम करत जाताना. पुढे या पॉइंटला 1 डबल क्रोशा 2 चेन 1 डबल क्रोशा, प्रत्येक गॅप मध्ये 1 डबल क्रोशा टाकायचा आहे. 2 चेन 1 डबल क्रोशा हा राऊंड असाच कंप्लीट करायचा आहे. कंप्लीट करून घेऊयात या पॉइंट पर्यंत आणि तिथून पुढचा जो राऊंड आहे तो त्या पॉइंटला पाहूयात. फ्रेंड, या पॉइंटला आपला हा जो राऊंड आहे 2 चेन 1 डबल क्रोशाचा तो कंप्लीट झालेला आहे. या पॉइंटला पुढे या पॉइंटला 1 चेन ठेवलेली आहे आणि हा जो गॅप आहे या गॅप मध्ये 2 डबल क्रोशा 1 चेन 2 डबल क्रोशा हे रिपीट करायचं आहे. 2 डबल क्रोशा 1 चेन 2 डबल क्रोशा एकाच गॅप मध्ये केलेला आहे. पुढे पुन्हा 1 चेन 2 डबल क्रोशे 1 चेन 2 डबल क्रोशा, पुढे हा गॅप सोडून पुढच्या गॅप मध्ये हेच रिपीट करायचं आहे. 2 डबल क्रोशे 1 चेन 2 डबल क्रोशे 2 डबल क्रोशे 1 चेन 2 डबल क्रोशा. हा राऊंड असाच करायचा आहे. 1 चेन घेतलेली आहे या पॉइंटला आणि पुढचा जो गॅप आहे हा गॅप सोडून पुढच्या गॅप मध्ये 1 डबल क्रोशा 2 डबल क्रोशा 1 चेन, त्याच गॅप मध्ये 2 डबल क्रोशे आणि पुढे पुन्हा 1 चेन हेच रिपीट करत जायचं आहे. या कंप्लीट करून घेऊयात आपण हा राऊंड. तिथून पुढचा सेकंड राऊंड त्या पॉइंटला पाहूयात. या पॉइंटला आपला हा जो राऊंड आपण स्टार्ट केला होता 2 डबल क्रोशे 1 चेन 2 डबल क्रोशे गॅप मध्ये टाकण्याचा तो कंप्लीट आहे. या पॉइंटला पुढे या पॉइंटला 1 चेन 2 चेन
आणि 1 चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये तेच रिपीट करायचं आहे जे आपण मागील राऊंडला केलं. 2 डबल क्रोशे 1 चेन 2 डबल क्रोशे. हा राऊंड असाच रिपीट करायचा आहे. 1 चेनच्या गॅपमध्ये असे आपल्याला आणखीन 3 ते 4 राऊंड टाकायचे आहेत. या पॉईंटला 2 चेन आणि 1 चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे 1 चेन 2 डबल क्रोशे ज्या पॉईंटला आहेत आणि 1 चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे 1 चेन 2 डबल क्रोशे हेच रिपीट करत राहायचं आहे हा राऊंड. आणखीन आणि चेनचा आकडा बदलत जाणार आहे, वाढत जाणार आहे राऊंड बदलल्यानंतर. या पॉईंटला 1 चेन आपण यूज केलेली आहे आणि या पॉईंटला 2 चेन यूज केलेली आहे. चेनचा आकडा एक एकने वाढत जाणार आहे. असे आपण राऊंड टाकून घेऊयात. ज्या पॉईंटपर्यंत छान दिसतील त्या पॉईंटपर्यंत हे राऊंड ठेवायचे आहेत. त्या पॉईंटपर्यंत हे काम कंप्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉईंटला पाहूयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपला थर्ड राऊंड झालेला आहे आणि थर्ड राऊंड जो आहे तो या पॉईंटला 1 2 3 चेन आणि 1 चेनचा जो गॅप आहे 2 डबल क्रोशे 1 चेन 2 डबल क्रोशे ज्या पॉईंटला आहेत आणि 1 चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे 1 चेन 2 डबल क्रोशे हे रिपीट करत चाललेला होता आपण. इथून हा थर्ड राऊंड आहे आणि पुढचा 4 राऊंड. थर्ड राऊंडला या पॉईंटला 3 चेन ठेवलेले आहेत. पुढच्या 4 राऊंडला 4 चेन येतील. असे आपल्याला आणखीन 4 राऊंड जो आहे तो ते मसाज करायचा आहे आणि 5 राऊंड जो आहे तो उलनचा कलर चेंज करून करायचा आहे आपल्याला. आत्ता आपण हे जे काम टाळत आहे ते 4 राऊंड कंप्लीट करून घेऊयात आणि उलनचा कलर चेंज केल्यानंतर त्या पॉईंटचं काम त्या पॉईंटला पाहूयात. आत्ता हे जे आपले थर्ड राऊंड टाळ झालेलं आहे कंप्लीट करून घेऊयात हे काम. पहा फ्रेंड, या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि थर्ड राऊंड जो आहे तो कंप्लीट आहे. 4 राऊंड या पॉईंटला 1 2 3 4 चेन घेतलेले आहेत आणि 1 चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे 1 चेन 2 डबल क्रोशे हे रिपीट करायचं आहे. 2 डबल क्रोशे 1 चेन 2 डबल क्रोशा. पुढे पुन्हा 4 चेन 1 2 3 4 चेन आणि 1 चेनचा जो गॅप आहे हे जे 2 डबल क्रोशे 1 चेन 2 डबल क्रोशे जे केलेलं आहे आपण 1 चेनच्या गॅपमध्ये तेच रिपीट करायचं आहे. 2 डबल क्रोशे 1 चेन 2 डबल क्रोशे. आणि हा जो राऊंड आहे या साईडचा फक्त हा एकच राऊंड ठेवायचा आहे. पुढे उलनचा कलर चेंज करायचा आहे. कंप्लीट करून घेऊयात आपण हा राऊंड. पहा, या पॉईंटला आपला 4 राऊंड कंप्लीट आहे आणि पुढे काम करताना या पॉईंटला 1 चेन आणि या पॉईंटमध्ये ती टाकायची आहे आणि 1 लॉक मारलेला आहे आणि या पॉईंटला 1 चेन आणि 1 चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये 1 डबल क्रोशा 2 डबल क्रोशा 3 डबल क्रोशा 4 डबल क्रोशा. पुढे पुन्हा 1 चेन आणि नंतर हे जे 2 गॅप आहेत या गॅपमध्ये लॉक मारायचा आहे. नंतर पुढे पुन्हा 1 चेन. पुढे 1 चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये 1 डबल क्रोशा 2 डबल क्रोशा 3 डबल क्रोशा 4 डबल क्रोशा. पुढे पुन्हा 1 चेन
आणि हे जे 2 गॅप आहेत या गॅपमध्ये सुई टाकायची आहे आणि लॉक मारायचा आहे आणि पुढे पुन्हा 1 चेन हेच रिपीट करत राहायचं आहे. इथून पुढे काम करत जाताना ही जी डिझाईन आपण आत्ता तयार केलेली आहे ही अशी डिझाईन टाकत जायचं आहे. प्रत्येक वेळेला या पॉईंटला 1 चेनच्या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे झालेले आहेत, 4 डबल क्रोशे, पुढे 1 चेन, पुढे हे जे 2 गॅप आहेत त्याच्यामध्ये सुई टाकून लॉक मारायचा आहे. पुढे या पॉईंटला 1 चेन आणि 1 चेनच्या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे. हा राऊंड आता कंप्लीट करायचा आहे. कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम. पहा या पॉईंटला आपलं जे काम आहे ते कंप्लीट आहे, पूर्ण आहे. या पॉईंटला कट करून उलट काढायचं आहे आणि लॉक मारायचा आहे. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो कंप्लीट झालेला आहे, पूर्ण झालेला आहे. भेटूया तशाच नवीन प्रोजेक्टसह. तोपर्यंत बाय. थँक्यू.